लसूणची पेस्ट करणार आहे. मिरची आणि लसूण, अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता आपण वाटण करणार आहे. कांदा, खोबरा, टमाटर. चला मग आता वाटण करू. वाटण केलंय बघा आपण. आता वाटण केलं आहे आणि कढई ठेवलंय, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे गरम करायला. अद्रक लसूणची पेस्ट आणि कढीपत्ता. बघू शकता तेल तापलेलं आहे. आता आपण कढीपत्ता टाकायचा त्याच्यात. म्हणजे अद्रक लसूण मिरची कोथिंबीर टाकेल ती पेस्ट टाकून द्यायची. आपण कांदा, टमाटर, खोबरं वाटून घेतलेलं ते टाकून द्यायचं. मीठ टाकायचं, मग परतून घ्यायचं. घाटलून घ्यायचं, मग मीठ टाकून हलत टाकून घ्या आणि घाटलून घ्या. त्याला हा आगरी मसाला आहे. मसाला टाकायचा आणि घाटलून घ्यायचा आहे. तेल सुटूपर्यंत बघा कसा एकदम छान मसाला भाजला आहे आपला. एकदम छान ना. कोलंबी टाकून द्यायची. आपण कोलंबी टाकून देऊया आणि मग घाटलून घ्यायचं परत. आणि पाणी असं टाकून द्यायचं, घाटलून घ्यायचं परत आणि नवऱ्यांना खायला द्यायचं. आपली कोलंबी कढी कशी झालेली आहे, कोलंबीचं कालवण. लाईक करा आणि बघा कसं, कमेंट पण करा किती भारी झाले, मस्त. आणि तुम्ही पण बनवून बघा एक दिवशी, जाम भारी लागते. आपलं कालवणला अशी उकळी येणार आहे. मराठी माणूस जर पुढे जात असेल त्याला भरपूर सपोर्ट करा. मराठी माणसाला सपोर्ट करायचं. इथे भात पण घातला आहे. आज फक्त भात आणि कोलंबीचं कालवण. बाकी माझ्या नवऱ्याला खूप घाई झाली कामाला जायची. आता कालवणाला उकळी आली आहे, तर आता चिंच टाकून देते मी. माझ्याकडे कोकम नाही तर मी चिंच टाकते. तुमच्याकडे कोकम असेल तर कोकम टाका. माझ्याकडे चिंच होती म्हणून मी चिंच टाकते. मस्त बायकोनी कोलंबीचं कालवण बनवलेलं आहे. आता मस्तपैकी दाबून आणतो, मस्त कामावर जातो. बघा मस्त ग्रेव्ही पण झाले, जाम भारी झाले. मस्त जेवायचं आता दाबून कामावर मुकात निघायचा.